नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत। जवळपास 172 जागांसाठी भरतीची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे। त्याचबरोबर जर एससी, एसटी किंवा पीडब्ल्यूडी तुम्ही कॅन्डिडेट असाल, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा फिमेल असाल, तर तुम्हाला यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही। नक्कीच याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। कोणकोणती पदे आहेत, काय क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी आणि कशा प्रकारे तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाजॉब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जॉबचे तुम्हाला नोटिफिकेशन आमच्या चॅनलवर नक्की मिळून जातील। तर बघा मित्रांनो, टोटल सांगितल्याप्रमाणे 172 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत। पोस्ट बघा कोणकोणत्या पोस्ट आहेत। 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी ही भरती होत आहे। चार्जमन मेकॅनिकची एक पोस्ट आहे आणि चार्जमन अम्युनिशन अँड एक्सप्लोजिव्ह अशी दुसरी पोस्ट आहे। यामध्ये बघा चार्जमन मेकॅनिकच्या टोटल 103 जागा आहेत, ज्यामध्ये बघा ओपनसाठी 41, यूआरच्या एससीच्या 18 जागा रिझर्व आहेत, एसटीच्या 6 जागा रिझर्व आहेत, ओबीसीच्या 28 जागा रिझर्व आहेत आणि ईडब्ल्यूएसच्या 10 जागा रिझर्व आहेत। असे टोटल 103 जागा आहेत मित्रांनो। त्यापैकी बघा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीच्या सी कॅटेगरीसाठी 9 जागा या त्यांनी टेंटेटिव्हली रिझर्व दाखवलेल्या आहेत। दुसरं पोस्ट जे आहे ती चार्जमन अम्युनिशन अँड एक्सप्लोजिव्हचे टोटल बघा सांगितल्याप्रमाणे 69 जागा आहेत, ज्यामध्ये यूआर ओपनसाठी 25 जागा आहेत, एससीच्या 13, एसटीच्या 7, ओबीसीच्या 18 आणि ईडब्ल्यूएसच्या 6 अशा एकूण 69 जागांपैकी मित्रांनो 5 जागा आहेत ज्या बेंचमार्क विथ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी कॅटेगरी सी साठी राखीव आहेत। नक्कीच नंबर ऑफ वॅकन्सी बघितलं तर चांगला आहेत मित्रांनो। 172 जागांसाठी ही भरती होत आहे। शैक्षणिक पात्रता बघा महत्वाची आहे, काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 1 साठी बघा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मला डिप्लोमा पाहिजे, त्याचबरोबर 2 वर्षाचा मिनिमम अनुभव पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। डिप्लोमा हवा आहे तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला। पद क्रमांक 2 साठी बघा केमिकल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा पाहिजे, त्याचबरोबर 2 वर्षाचा मिनिमम अनुभव यासाठी सुद्धा पाहिजे या पदासाठी सुद्धा अप्लाय करायचं असल्यास। वयाची अट बघा 28 एप्रिल 2019 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे, ज्या दिवशी शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे। यूआर साठी बघा ओपनसाठी 18 ते 30 वर्ष ठेवलेली आहे, एससी एसटीच्या 5 वर्ष सूट दिलेली आहे, तर ओबीसी साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे। एक सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी 3+3 ते 5 वर्षाची सूट कॅटेगरी वाईज दिलेली आहे। त्यानंतर बघा इंडियन नेव्ही अर्थात भारतीय नौदलात ही भरती होत आहे। चांगली मित्रांनो संस्था आपल्याला माहिती आहे, नोकरी ठिकाण त्यामुळे संपूर्ण भारतभर असणार आहे। फी बघा जनरल ओबीसी साठी 205 रुपये फॉर्म पे आहे। त्यानंतर एससी एसटी किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल किंवा माजी सैनिक असाल, महिला असाल तर सांगितल्याप्रमाणे कोणतीही फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी आकारलेली नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा 16 एप्रिल 2019 ते 28 एप्रिल 2019 रोजी तुम्हाला या तारखेपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर। नक्कीच मित्रांनो, याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली असेल। नक्कीच तुमचे कोण कॅन्डिडेट असतील किंवा तुम्ही स्वतः यासाठी अप्लाय करणार असेल नक्की त्यांना कळवा, कारण इंडियन नेव्ही एका चांगल्या संस्थेची भरती होत आहे, चांगली सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा। त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।